तर मित्रांनो नमस्कार. मी आता आलेलो आहे मुंबईला आणि मुंबईला आता मी भायखळ्याला आलेलो आहे मामाच्या इथे माझ्या. आणि आता आम्ही निघालेलो आहोत राणीच्या बागेमध्ये. तर माझ्यासोबत रुद्र आहे, तो आता आम्हाला राणीच्या बागेमध्ये नेणार आहे. माझी मामीसुद्धा आहे मागे, मामाची आई आहे, ताई आहे, त्यानंतर इथे मामी आहे बघताय, आणि इथे सिद्धी आहे, सिद्धी बहीण आहे माझी, आणि मामा आहे मागे, आजोबा आहेत. तर आता आम्ही चाललो आहे आणि दोन छोटे मेंबर आहेत आमच्याबरोबर, एकांश आणि एवांश, दोन छोटे मेंबर आहेत. आता आम्ही चाललो आहे राणीच्या बागेमध्ये, तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर मित्रांनो टॅक्सीतून निघालेला आहे. एकांश हाय कर, हाय कर, हाय कर, हाय हाय कर एवांश, हाय. वीर माता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीची बाग. ही राणीची बाग आहे मुंबईच्या भायखळ्यामध्ये. राणीच्या बागेमध्ये मित्रांनो आपल्याला खूप सारे प्राणी बघायला मिळतात, पक्षी बघायला मिळतात. या ठिकाणी वेगवेगळी वनस्पती आहेत, औषधी वनस्पती, खूप मोठी मोठी झाडं आहेत, वेगवेगळ्या प्रजातींची झाडं आहेत. त्यानंतर मित्रांनो इथे बघा समोरच तिकीट काउंटर आहे. तिकीट काउंटरवरती गर्दी बघताय मित्रांनो, नेहमी अशी गर्दी असते. तर मित्रांनो आता बघूया आपण तिकीट काउंटरचा जो म्हणजे तिकीटचा जो रेट आहे तो आपण बघूया. मोठ्या व्यक्तींसाठी मित्रांनो 50 रुपये आहेत, छोट्या मुलांसाठी 25 रुपये आहेत, आणि तुमची जर फॅमिली एकत्र असेल, एक नवरा बायको आणि मुलं, तर 100 रुपये असे आहेत. मित्रांनो वॉटरफॉल सारखं केलेलं आहे आणि स्टॅच्यू लावलेले आहेत फक्त. इथे सूचना लिहिलेल्या आहेत मित्रांनो काही. त्यानंतर इथे चेकिंग करून आतमध्ये सोडलं जात आहे. सुरुवातीला मित्रांनो इथे काही झाडं आहेत. तर झाडं आहेत ती वनस्पती जी सगळ्या लावलेल्या आहेत, ह्या सगळ्या औषधी वनस्पती आहे. या ठिकाणी बघा गोरखचिंचेचं झाड आहे, त्याचा बुंदा बघा केवढा आहे तो. अशाच प्रकारची वेगवेगळी झाडं आहेत इथे. इथे सुद्धा हे गोरखचिंचेचं झाड आहे. त्याच्यानंतर इथे हे सुरूचं झाड आहे, पाईन वृक्ष. काळा घोडा शिल्प मुंबईतील सुप्रसिद्ध. या ठिकाणी बघताय तामन वृक्षाचं झाड आहे. वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत इथे मित्रांनो. फणसाचं झाड सुद्धा आहे. मोगली आहे मित्रांनो. आणि फायनली मित्रांनो आलेलो आहे आपण अस्वलच्या इथे. हा बघा अस्वल, इकडे टायगर आहे मित्रांनो. आता वाघाचा आहे. बघूया आता.
पाणघोडा आहे मित्रांनो, सध्या पाण्यातच आहे तो, बाहेर काही येत नाही. तर आपण पाण्यावर घ्यायचे बघूया. माकडं आहेत मित्रांनो इथे. माकड मित्रांनो झोपलेले आहेत बघा वरती. रात्रीचे अशा प्रकारे झोपतात ते. भाई क्या मजा ले रहे हो. मॉर्निंग है, गुड मॉर्निंग है, नाइट है. जेवायला गेले. ओला बसलेला आहे इथे. तरच झोपलेलं आहे मित्रांनो. दुपारची वेळ असल्यामुळं 4 वाजले, त्याच्यामुळे झोपला येते झोळीमध्ये. हा बघा इथं बिबट्या. बिबट्याचा एकांश आणि येवांश दोघे खूप मजा करत आहेत बाग फिरायला आलेत. तर एक बिबट्या समोर पिंजरामध्ये आहे आणि दुसरा जो आहे तो बाहेर आहे. आतमधला बिबट्या जो आहे तो बाहेर येण्यासाठी बघतोय. पिंजरा लॉक आहे. बाहेरून आतमध्ये बघतोय. हो बघ आतमध्ये एक आहे. त्याला बंद का ठेवलाय. गार्डन आहे. गुलाबाची फुलं बघा किती आहेत, खूप सारी. चालून चालून दमल्यामुळं चहा आणि कॉफीसाठी आम्ही थांबलेलो आहोत. थोडंसं चहा आणि कॉफी घेऊन पुन्हा आता अजून पक्षी बघायचे आहेत. त्याचप्रमाणे आफ्रिकन पोपटसुद्धा आहे आणि एक राखाडी कलरचे पोपटसुद्धा आहे. ते बघा राखाडी कलरचे पोपट खूप आहेत. आतापर्यंत 7-8 दिसले मला. ते सुद्धा खूप आहेत या ठिकाणी. कबुतरासारखे दिसतात पण ते पोपट आहेत ॲक्च्युली. आणि इथे लवबर्ड्स आहेत. लवबर्ड्ससुद्धा खूप सारे आहेत. मोर कुठे गेला.
बोल नाच रे मोरा बोल नाच रे मोरा आंब्याच्या मित्रांनो 3 ते 4 प्रकारचे कासव आहेत. हे एक वेगळ्या प्रकारचं कासव आहे आणि पुढे सुद्धा अजून कासव आहेत, दाखवतो तुम्हाला. इथे हे स्टारवाले कासव आहेत. असा आला तर पुण्याला जायचंय. बघ मगरींसाठीचा बनवलेला आहे मित्रांनो. आता आपण मगर बघूया. बघा इथे या ठिकाणी आहे. मगर जेव्हा पाण्यामध्ये असते तेव्हा इथून बघायला एक वेगळी मजा असते. तर आता इथे खाली नाही आहे जवळ, ती सुद्धा आहे ते वरतीच बसलेली आहे मगर कमी पाण्यामध्ये, त्याच्यामुळे इकडून खालून काहीच दिसत नाही आहे.